समय सीमा बीत जाने के बावजूद ठाणे नगर निगम क्षेत्र में साफ सफाई का काम अभी लंबित है। इस पर पूर्व नगर सेवकों और शिवसेना के पदाधिकारियों ने मनपा आयुक्त से मुलाकात की। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पार्टी के नेता राजन विचारे ने नगर आयुक्त से मिलकर मांग की कि नगर निगम प्रशासन को इस बात पर ध्यान देना चाहिए कि प्री मानसून कार्यों को तुरंत पूरा किया जाए, जिससे बाढ़ की स्थिति न पैदा हो। नगर आयुक्त से मिलने वाले लोगों में संपर्क प्रमुख नरेश मनेरा, पूर्व नगर सेवक संजय दलवी, प्रभाग उपनगर प्रमुख बसंत गवाले, भाग उपनगर प्रतीक राणे, प्रकाश प्यारे, जीजावी कदम, वेंकट कांबले, राजू सिरोडकर, शाखा प्रमुख शशिकांत कलगुड़े, वरिष्ठ शिव सैनिक शांताराम सिंधे, जगन्नाथ तालवे एवं अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित थे। कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल, त्या ठिकाणी 10च कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय। मध्ये ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते, यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले। त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल जे आपले सर्व्हिस रोड आहे घोडबंदरचा, त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे। या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी। आज सर्व्हिस रोड 96 साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यामागचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या